पुढची महत्त्वाची बातमी बघूया। वसई विरार महापालिका माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांना ईडीने केलेली अटक बेकायदा असल्याचं उच्च न्यायालयाचा निकाल बघायला मिळतोय। 13 ऑगस्ट 2025 रोजी पवारांना अटक करताना त्यांच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे ईडीकडे उपलब्ध नव्हते। यूडीडी विभागाचे अधिकारी YS रेड्डी यांच्याशी व्हॉट्सॲप चॅट हे पवार यांनी पालिकेचे आयुक्त म्हणून सेवेत रुजू झाल्यानंतर केलेला आहे। त्यामुळे ईडीने केलेली अटक आणि त्यानंतर विशेष न्यायालयाने दिलेले कोठडीचे आदेश रद्द करतायत। उच्च न्यायालयाने अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत। अनिल कुमार पवारांची ईडीने केलेली अटक बेकायदा असल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलेलं आहे। त्यामुळे अनिल कुमार पवार यांना मोठा दिलासा बघायला मिळतोय। प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची या संदर्भातली माहिती देतात। प्रशांत, काय अधिकची माहिती आहे? अमित, खरं तर ही ईडीला दिलेली चपराक आपल्याला नक्कीच म्हणता येईल। अनिल पवार यांना जी केलेली 13 ऑगस्टला अटक जी होती ती अटक करताना ईडीकडे कोणतेही सबळ पुरावे नव्हते असा स्पष्ट निकाल मुंबई उच्च न्यायालयानं दिला। आणि या सगळ्या विषयामध्ये जे दरम्यान 341 पानांचं आरोपपत्र हे अनिल पवार यांच्या विरोधात ईडीने दाखल केलंय, तर या आरोपपत्रामध्ये सादर करण्यात आलेले पुरावे जे आहेत ते पुरावे, त्यांच्या तारखा, आणखी त्यांच्या वेळा या कुठेही या पूर्ण भ्रष्टाचाराच्या आरोपाशी मेळ खात नाही अशा प्रकारचं सुद्धा निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवलंय। अजित पवार यांना ईडीने केलेली अटक आणि विशेष न्यायालयानं केलेली कोठडीत रवानगी हे दोघही आदेश मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केल्यानं अनिल पवार यांना खूप मोठा दिलासा मिळालाय आणि ईडीला खूप मोठी चपराक सुद्धा मिळाली आहे। अनिल पवार लवकरच आजच आपल्या म्हणजे कर्तव्याला हजर पुन्हा येऊ शकतात, हा या निकालाचा सगळ्यात मोठा आधार मानला जातोय। त्यामुळे ईडीने केलेला तपास किंवा ईडीने केलेली कारवाई ही पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल। जी मालमत्ता या विषयावरचं प्रकरण असेल त्या विषयावरची चौकशी ही जरी ईडीची सुरू राहणार असेल, त्यांनी जरी आरोपपत्र दाखल केलं असलं तरीही अनिल पवार यांना केलेली अटक ही योग्य नव्हती, ही बेकायदा होती। हा स्पष्ट निकाल उच्च न्यायालयाने निकालताना PMLA कायद्याअंतर्गत एखाद्या आरोपीला अटक केली तर 3 महिने त्याला कारावास म्हणजे त्याला जामिनासाठी अर्जच करता येत नाही। या सगळ्या गोष्टीला हा खूप मोठा ईडीला दिलेला दणका मानला जातोय। अमित, निश्चित प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर ईडीने केलेली अटक बेकायदा असल्याचं हायकोर्टानं निरीक्षण नोंदवलेलं अनिल कुमार पवार यांना त्यामुळे मोठा दिलासा बघायला मिळतोय। पवारांची ईडीने केलेली अटक बेकायदा असल्याचं कोर्टानं सांगितलंय। त्यामुळे हायकोर्टाचा वसई विरार मनपा माजी आयुक्तांना आता दिलासा या निमित्ताने बघायला मिळतोय। विरोधात कोणतेही ठोस पुरावे ईडीकडे नव्हते असं सुद्धा कोर्टानं सांगितलेलं आहे। अनिल कुमार पवारांची ईडीने केलेली अटक ही बेकायदा असल्याचं कोर्टानं सांगितलंय। अनिल कुमार पवार यांना मोठा दिलासा बघायला मिळतोय। ईडीने केलेली अटक बेकायदा असल्याचं हायकोर्टानं सांगितलंय। विरोधात कोणतेही ठोस पुरावे ईडीकडे नव्हते असं कोर्टानं सांगितलंय।